कोणी म्हणतं कोल्हापूरची मिसळ खरी, कोण म्हणतं पुण्याची खरी, कोण म्हणतं नाशिकची खरी. काही का असेना, मिसळ जगात भारी. तर आज आपण मस्त तरीदार झणझणीत मिसळ पाव कसा करायचा ते बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे. या पद्धतीने मिसळ तुम्ही करून खाल्ली ना तर पुन्हा 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 याच पद्धतीने कराल. रेसिपीला सुरुवात करूया. मिसळ 4 टप्प्यांमध्ये आपण तयार करत आहोत. पहिली स्टेप म्हणजे सुकी मटकी करायची आहे, आणि दुसरं म्हणजे मिसळीचा कट, आणि तिसरं म्हणजे बटाट्याची भाजी, आणि चौथं म्हणजे प्रॉपर सर्विंग. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. पहिली स्टेप आपण करत आहोत सुकी मटकी. सुकी मटकी करण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे, किंवा मी आता येथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण जेवढी मटकी घेतलेली आहे तेवढी मटकी आता आपण यामध्ये घेतली. 1 वाटी येथे मटकी घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही मटकी घ्या मिसळसाठी. आणि त्याचबरोबर 1 वाटीसाठी अर्धा लिटर मी येथे पाणी घेतलेलं आहे. पाणी घेतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे, आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि आता हे घालून झाल्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनटं कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप अशी शिजवायची नाही आहे की त्याचा गाढ तयार होईल इथपर्यंत. अगदी 5-6 मिनटं शिजवून घ्यायची आहे. हे बघा, मटकी आपली छान शिजवून तयार झालेली आहे. शिजल्यानंतर एक लक्षात ठेवा की ती मटकी जी आहे ती बोट चेपी मटकी हवी आपल्याला. मोकळी अशी मटकी हवी आहे. मिसळसाठी मोकळी मटकीच लागते. आणि त्याचबरोबर आता हे मटकीमध्ये जे पाणी आहे, स्टॉक आहे, ते आपण एका भांड्यामध्ये वेगळं काढून घ्यायचं आहे, आणि मटकी एका भांड्यात वेगळी काढायची आहे. आणि जे मटकीचं हे जे पाणी आहे, स्टॉक आहे, हे आपण आता मिसळीचा कट करताना वापरणार आहोत. आता मटकीची सुकी जी मटकी आहे ती आपण फोडणी घालून घेऊया तिला. तर फोडणीसाठी येथे 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याचबरोबर जिरं घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे, आणि शिजवलेली मटकी आपण यामध्ये घातलेली आहे, आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण यावरती घालायची आहे. आणि घातल्यानंतर यामध्ये सुके मसाले, कांदा लसूण मसाला 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा, आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी हळद, आणि याचबरोबर आपण मीठ घालायचं आहे. आणि मीठ घातल्यानंतर आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि येथे एक लक्षात ठेवा की जर यामध्ये पाण्याचा अंश असेल तर तो पाण्याचा अंश म्हणजे पाणी यातलं पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे मटकी फ्राय करून घ्यायची. साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये ही मटकी आपली छान तयार होते. इथे आपली सुकी मटकी तयार आहे. दुसरी स्टेप म्हणजे मिसळीचा कट. मिसळीचा कट तयार करण्यासाठी येथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत. येथे मी 1 चमचा धणे घेतलेला आहे. तुम्ही अख्खे धण्याच्या ऐवजी धने पूड सुद्धा वापरू शकतात. येथे जिरं घेतलं अर्धा चमचा. त्याचबरोबर येथे खडे मसाल्यांमध्ये मिरे 2, त्यानंतर 1 हिरवी वेलची, तुमच्याकडे मसाला वेलची असेल तर ती सुद्धा घ्या. त्याचबरोबर लवंग घेतलेले 2 ते 3, दालचिनी, आणि 1 चमचा तीळ, आणि लसूण आणि आलं आपल्याला आपण मसाला जो वाटून घेणार आहे त्यामध्ये वाटायचं आहे. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, मी तवा गरम करून घेतलाय, आणि त्यामध्ये आपण हे सर्व जे सुके जिन्नस आहेत, खडे मसाले आहेत, ते सर्व आपण मंद गॅस करून, बारीक गॅस करून हे भाजून घ्यायचे. आता हे सर्व भाजून घेतले. आता आपण यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा मी थोडं कमी येथे खोबरं घेतलेलं आहे. त्याचे बारीक काप करून ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. मी येथे व्हिडिओ लॉंग होईल म्हणून येथे मी सगळं तुम्हाला खोबरं भाजताना दाखवलेलं नाहीये. पण आता येथे मी कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचे 2, ते सुद्धा मी येथे छान थोडं तेल टाकून आपण भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तेल टाकल्यामुळे ते लवकर असे छान भाजले जातात, आणि त्याला टेस्ट सुद्धा छान येते मसाल्याला. आता सर्व आपण हे भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये लसूण, आलं, कांदा, खोबरं हे आपण नंतर वाटायचं आहे, आणि कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे वाटणामध्ये. आणि आता सगळ्यात आधी आपण वाटत असताना सुके मसाले वाटून घ्यायचे आहे. त्याने सुके मसाले वाटून त्याची पावडर बनवल्यानंतर आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि थोडं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. मस्तपैकी बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे वाटण तयार झाल्यानंतर आपण येथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी हा मसाला जो आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो आता या तेलामध्ये घालून घेतलेला आहे. येथे 2 चमचे मी तेल घेतलेलं होतं. आपण मिसळीचा कट बनवतोय म्हणून थोडं जास्त तेल घ्यायचं आहे, कारण याला तरी यायला हवी. तरी आली म्हणजे मिसळ खाताना मजा वेगळीच येते.
हे बघा मस्तपैकी आता तिथे तिखट घातलेलं आहे. तिखट घालत असताना एक लक्षात ठेवा, मिसळ ही झणझणीत असते, त्यामुळे इथे तिखटाचं प्रमाण अगदी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त आहे. आणि इथे 2 चमचे तिखट, त्यानंतर 1 चमचा धने जिरे पूड, हळद आणि कांदा लसूण मसाला हे सर्व घालून घेतलेलं आहे. आणि आता नंतर आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर मसाला आपला लवकर फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाल्यामध्ये. मीठ घातल्यानंतर मसाला आपल्याला छान तिखट आणि मीठ एकजीव करून घ्यायचं या मसाल्यासोबत. आणि मस्तपैकी 3 ते 4 मिनटं बारीक गॅस किंवा मधून त्याला थोडंसं तुम्ही मोठा करू शकतात. आणि याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा मस्तपैकी आपला हा मसाला छान परतून तयार झालेला आहे. मसाला परतत असताना तुम्ही बघू शकाल असा मोकळा झालेला आहे. तेल असं कढईला तो मसाला असा चिटकलेला दिसत नाहीये. तेल सुटल्यानंतर मसाला असा मोकळा होतो. हे बघा आता यामध्ये आपण जो मटकीचं जे पाणी होतं ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे, जो स्टॉक होता तो. आणि आता यामध्ये आपल्याला आपल्याला मिसळीचा कट बनवायचा आहे, जितपत पातळ बनवायचा आहे तितका आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. शक्यतो हा मिसळीचा कट पातळच असतो. आणि आता यामध्ये मला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातलेलं आहे मी. आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे येथे मीठ घालताना सावधगिरी बाळगायची आहे, नाहीतर आपला जो कट आहे तो खारट होण्याची शक्यता आहे. हे बघा एक गॅस मीडियम केलेला आहे, त्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. इथे तुम्हाला उकळी येताना थोडासा असा फेस येतो, पण काही हरकत नाही. तो फेस जसं आपला कट शिजेल तसा तो निघून जातो. मस्तपैकी आपला फेस निघून गेला म्हणजे आपला जी करी आहे कट आहे त्याला छान अशी तरी येते. हे बघा मस्तपैकी आपल्या मिसळचा जो कट आहे त्याला तरी आलेली आहे. मिसळ आपली शिजून तयार झालेली आहे. आता आपली तिसरी स्टेप म्हणजे बटाट्याची भाजी. सुकी बटाट्याची भाजी आपण येथे करत आहोत. तर सगळ्यात आधी येथे मी कढई घेतली. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी घातल्यानंतर जिरं घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मिरची, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहे ती घालायची आहे. आणि त्याचबरोबर थोडंसं पाव चमच्यापेक्षा थोडं कमी हिंग घातलेलं आहे. हिंग घातल्यानंतर आता ही सर्व फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा मी येथे घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही उभा सुद्धा घेऊ शकतात. येथे तो आपण यामध्ये घालायचा आहे. आणि कांदा घातल्यानंतर आपण कांद्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. याला खूप असा आपल्याला फ्राय करायचा नाहीये, अगदी लाईटली आपण याला थोडंसं सोनेरी कलर यायला लागला की लगेच आपण यामध्ये हळद घालायची आहे. त्याचबरोबर धने जिरे पूड घालायची आहे. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत उकडून घेतलेले जे बटाटे आहेत ते आपण यामध्ये घालायचे आहेत. आता सर्वात आधी हे छान मिक्स करून घेऊया. फोडणी आपली छान परतून झालेली आहे. आता इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, ते असे हातानेच आपल्याला तोडून घालायचे आहेत, म्हणजे बटाट्याचे जे चंक्स आहेत ते छान लागतात आणि थोडासा असा तो स्मॅश होतो आणि त्यामुळे भाजीला चव चांगली येते. तर असा बटाटा मी हातानेच तोडून येथे घातलेला आहे. चांगला एकजीव करून घेऊया. आता उलटण्याने सुद्धा आपण जेव्हा तो परतणार आहोत चमच्याने त्यावेळेला सुद्धा थोडंसं आपण स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. मीठ घातल्यानंतर हे बघा मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे परतल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आपण यामध्ये घालायची आहे. आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 1 मिनिटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे. येथे तुम्ही बघू शकाल मस्तपैकी आपली येथे बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपलं येथे मिसळीचा कट, बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर सुकी मटकी सर्व काही येथे तयार झालेलं आहे. आता सर्व कसं करायचं ते दाखवते. सर्वात आधी एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपण बटाट्याची जी भाजी आहे ती पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती आपण घालणार आहोत सुकी मटकी घालायची आहे. सुकी मटकी घातल्यानंतर आपण यावरती घालणार आहोत फरसाण. तुम्ही फरसाण आधी घाला किंवा सुकी मटकी घाला, काही हरकत नाही, दोघं मागे पुढे थोडं चालतं. सुकी मटकी घातल्यानंतर आता आपण यावरती जो कट तयार करून घेतला आहे मिसळीचा, तो मिसळीचा कट आपण यावरती घालून घ्यायचा आहे.
थोडीशी त्यावरची जी तरी असते ती सुद्धा आपण वरती घालून घ्यायची आहे, म्हणजे मिसळ खाताना टेस्ट छान येते। हे बघा इथे आपली मिसळ। आता यावरती तुम्ही लिंबू घेऊ शकता, कांदा, कोथिंबीर सर्व असं छान घेतल्यानंतर तुम्ही ही ब्रेड किंवा पाव तुम्ही मला सांगा की रेसिपी कशी वाटली, कमेंट्स करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।